विद्यार्थ्यांना कालच्या भागामध्ये आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद ह्याच्याशी संबंधित पोर्तुगीजांची वसाहत आणि ब्रिटिशांची वसाहती भारतामध्ये त्यांनी कशा प्रकारे स्थापित केलेल्या आहेत आणि भारतीय व्यक्ती घटकांसोबत कशा प्रकारे त्यांनी लढाया लढल्या आहेत ह्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासली होती. आजच्या भागामध्ये कालच्या भागामधला थोडासा भाग मी ठेवलेला होता, तो म्हणजे ब्रिटिशांनी टाकसाळ जे आहेत ज्या ठिकाणी ते स्थापित केलेले होते त्या संदर्भातली माहिती. आर्मगाव मद्रासपासून 90 किलोमीटरच्या अंतरावरती होता. त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिशांनी किल्ला बांधलेला होता. तसेच मद्रास या ठिकाणी त्यांनी किल्ले आणि वखार अशा दोन्हीही बांधलेल्या होत्या. दोन्हीचीही स्थापना त्यांनी तिथे केली होती. मग ह्या ठिकाणी त्यांनी जे आहे तर नाणी पाडण्याचा टाकसाळ म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण बाब. टाकसाळ म्हणजे काय हे माहिती होणं तुम्हाला आवश्यक आहे. तर टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना, नाणी पाडण्याचे ठिकाण. मग आता ब्रिटिशांनी हे जे आहे हे केंद्रस्थान कोणत्या बाबीला निवडलेले, कोणत्या ठिकाणाला निवडलेलं आहे तर ते भारतामधील मद्रास या ठिकाणी. मग मद्रास या ठिकाणी जे त्यांनी नाणी पाडण्याचे टाकसाळ स्थापित केलेलं आहे तर त्या ठिकाणी कोणकोणत्या धातूंची नाणी पाडण्यात यायची त्या संदर्भातली माहिती आपल्याला जाणून घ्यायची. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम सोने, त्याच्यानंतर चांदी, त्याच्यानंतर मिश्र धातू आणि तांबी ह्या धातूंच्यापासूनची नाणी पाडण्यात यायची. त्याच्यानंतर पुढे मुंबईच्या ठिकाणी मुंबई बेटाची प्राप्ती झालेली आहे. सर्व अर्थाने ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये मुंबई ही गेलेली आहे. इथपर्यंतची माहिती आपण जाणून घेतलेली होती. त्याच्यानंतर ब्रिटिश जो व्यक्तिघटक गव्हर्नर म्हणून तिथे नियुक्त करण्यात आलेला होता त्या व्यक्तिघटकाच्या सोबत सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आलेले होते, आरमार मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आले होते. आणि आता अशा ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीकडे जेव्हा मुंबई बेट चालवण्यासाठी सुपूर्द करण्यात आलेलं होतं तर त्या अनुषंगाने ईस्ट इंडिया कंपनीने काय केलेलं आहे, इतर जो कारागीर व्यक्तिघटक आहे स्थानिक तसेच व्यापारी व्यक्तिघटक आहे ह्या व्यक्तिघटकांना प्रोत्साहित केलं आणि मुंबई बेटाकडे येण्यासाठीची मागणी केली, बोलवलं. मुंबई बेटाकडे त्यांना बोलवून घेतलेलं आहे आणि ते व्यक्तिघटक व्यापारी आणि कारागीर व्यक्तिघटकाचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई बेटाकडे जातो आहे. आणि अशा ह्या मुंबईच्या ठिकाणी ब्रिटिशांनी टाकसाळ स्थापित केले, टाकसाळांची निर्मिती केलेली आहे. आता त्या ठिकाणी कोणकोणती नाणी पाडण्यात आली बाबा, तर त्या ठिकाणी जी नाणी पाडण्यात आली आहे त्याच्यामध्ये तांबे, चांदी आणि जस्त ह्याची नाणी पाडण्यात आलेली आहे. इथपर्यंतच्या भागामध्ये आपण पोर्तुगीज आणि ब्रिटिश ह्या व्यक्तिघटकांनी भारतामध्ये वसाहती कशा स्थापित केलेल्या आहेत ह्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलेली आहे, जाणून घेतलेली आहे. आणि आजच्या भागामध्ये महत्त्वपूर्ण जी बाब आहे तर ती म्हणजे डच आणि फ्रेंच ह्या दोन देशांनी भारतामध्ये वसाहती कशा स्थापित केलेल्या आहेत ह्या संदर्भातली माहिती आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. सगळा युरोप खंडातला व्यक्तिघटक जो आहे तर नवीन भूच्या शोधासाठी बाहेर पडतोय, व्यापार प्रस्थापित करण्यासाठी बाहेर पडतोय, नवीन भूप्रदेश शोधून काढतोय. त्याच्यासाठी त्यांनी समुद्रमार्गाची निवड केलेली आहे, समुद्र दऱ्यावरती खलाशांना परवानगी भेटलेली आहे. तर मग आता पोर्तुगीजांच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतली. पोर्तुगालच्या राजांनी दऱ्यावरती खलाशांना प्रोत्साहित केलं, आश्रय दिला आणि त्यांना जे काय आर्थिक मदत आहे ती देऊ केली आहे आणि ह्या व्यक्तिघटकांना व्यापार करण्यासाठीची सनद त्यांना देण्यात आली. तसेच ब्रिटिशांच्या संदर्भातही आपण हे जाणून घेतलेलं आहे. राणी एलिझाबेथचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा चार्ल्स ह्यांनी कसं प्रोत्साहित केलेलं आहे ब्रिटिश व्यापारी व्यक्तिघटकांना, इतर व्यक्तिघटकांना, आणि की जो व्यक्तिघटक पूर्वेकडे व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करतोय. त्याच्यानंतर एकाधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे. मग एकाधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या एकाधिकाराच्या नुसार त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःसोबत सैन्य बाळगू शकतो. तेथील व्यक्तिघटकासोबत किंवा इतर धर्मी व्यक्तिघटकांच्यासोबत युद्ध करण्याची वेळ आली तर युद्ध करण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे. तिथे वसाहती प्रस्थापित करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. किल्ले प्रस्थापित करण्याची परवानगी दिली. स्वसंरक्षणासाठी ज्या ज्या बाबींचा तुम्हाला स्वीकार करायचे त्या बाबी स्वीकारण्याची परवानगी त्यांना ब्रिटिश व्यक्तिघटकाकडनं प्राप्त झालेली आहे. आणि अशानुरूप हा व्यक्तिघटक काय करतो, पूर्वेकडे मार्गक्रमण करतोय आणि भारतामध्ये येऊन कुठेतरी स्थिरावतोय. फक्त एक उदाहरणादाखल भारत आणि युरोपीय वसाहतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला भारतामध्येच त्यांनी वसाहती कशा स्थापित केलेल्या आहेत ह्या संदर्भातलीच माहिती आपल्याला एकंदरीत ह्या
तिसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे, जाणून घ्यायचे. तर त्या अनुषंगाने आपण ब्रिटिश राजवटीपर्यंतचा कालखंड अभ्यासलोय. त्याच्यानंतर पुढचे जे आहे तर डच आणि फ्रेंच आहेत. आता डचांनी भारतामध्ये वसाहती कशा प्रस्थापित केलेल्या आहेत. युरोप खंडातून एक व्यक्तिघटक किंवा एक राष्ट्र बाहेर पडलेला नाही आहे वसाहती प्रस्थापित करण्यासाठी. अनेक राष्ट्र, अनेक देशांना परवानगी भेटलेली आहे. त्याच्यामधीलच एक आहे डच आहेत. मग ह्या डचांनी जे पूर्वेकडे मार्गक्रमण करायचे, पूर्वेकडे व्यापार प्रस्थापित करायचा आहे, साम्राज्य विस्तार करायचा आहे, तर त्या अनुषंगाने जी कंपनी स्थापित केलेली आहे ती आहे 1602ला आणि तिला नाव तिने दिलेलं आहे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी. 17व्या शतकाचा मध्य आहे. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत किंवा मध्याच्या कालखंडामध्ये त्यांनी आफ्रिका पूर्व किनारा ते जपानपर्यंत त्यांच्या वसाहती होत्या, त्यांच्या वखारी होत्या. तसेच सध्याचं जे आहेत, सध्याच्या जी नावं आहेत त्याला, तर ती नावे कोणकोणती आहेत बाबा. मोझांबिक आहे, इराण आहे, इराक आहे, येमेन आहे, दक्षिण आफ्रिका आहे, भारत आहे, बांगलादेश आहे, सयाम आहे, म्यानमार आहे, त्याच्यानंतर लाओस आहे, कापुचिया आहे, चीन आहे, तैवान आहे, जपान आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे. एवढ्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या वखारी स्थापित केल्यात, एवढ्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या वसाहती स्थापित केलेल्या आहेत. वेळ प्रसंगी स्वसंरक्षणाच्यासाठी बाह्य व्यक्ती घटकाच्या आक्रमणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांची निर्मितीसुद्धा त्यांनी केलेली आहे. किल्लेसुद्धा त्यांनी काबीज केलेले आहेत बरेच. त्याच्यानंतर भारतामध्ये डचांच्या कोणकोणत्या ठिकाणी वसाहती होत्या हे आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. तर भारतामध्ये मछलीपट्टण, त्याच्यानंतर पेतापुली, त्याच्यानंतर पुलिकट, त्याच्यानंतर आहे तिरुपापुलियर, त्याच्यानंतर पुर्तनोहू, त्याच्यानंतर कारिकल, त्याच्यानंतर चिंसुरा, त्याच्यानंतर ठट्टा, आग्रा, अहमदाबाद, भडोच, खंबायत, सुरत, नागपट्टण ह्या ठिकाणी त्यांनी त्यांची किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे, किल्ले बांधलेले आहेत. वेळप्रसंगी वसाहती स्थापित केलेल्या आहेत, वेळप्रसंगी वखारी त्यांनी तिथे स्थापित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जे आहे तर डचांनी जे आहे तर पोर्तुगीजांचा पराभव केला आणि पोर्तुगीजांच्या ताब्यामधील कोची, कुडुंगुवल्लूर आणि कन्नूर हा भाग डचांनी प्राप्त केलेला आहे. अशा प्रकारे डचांचं एकंदरीत अधिराज्य, अधिसाम्राज्य भारतभर प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नरत राहिलेले आहेत. आणि भारतभर आता पुढं काय होतं की आपण ब्रिटिशांच्या संदर्भामधली एक माहिती जाणून घेतलेली आहे, तसंच पोर्तुगीजांच्या संदर्भातली एक माहिती जाणून घेतलेली आहे. पोर्तुगीजांच्या सारख्या आरमारी भारतीय सत्ताधीशांकडे नव्हत्या. तसंच डचांच्या बाबतही होतं. डचांच्या आरमारी ह्या प्रबळ होत्या, शक्तिशाली होत्या. ह्या डचांच्या आरमारींच्या समोर भारतीय व्यक्तिघटकामध्ये जे सत्ताधीश होते त्या सत्ताधीशांचा निभाव लागणं शक्य नव्हतं. त्याच्यामध्ये प्रमुखत्वाने जर विचार करायला गेला आपण तर त्याच्यामध्ये आहेत मोगल, त्याच्यामध्ये आहेत आदिलशाही, त्याच्यामध्ये आहे कुतुबशाही. आता ज्या ठिकाणी तुम्हाला व्यापार प्रस्थापित करायचा आहे, ज्या ठिकाणून तुम्हाला मालाची ने-आण करायची आहे, तर अशा वेळेस तुम्हाला डचांची परवानगी घेणं अनिवार्य होतं. जसं आपण जाणून घेतलेलं आहे की ब्रिटिशांना एकाधिकार प्राप्त झाला आहे कशाचा, पूर्वेकडे व्यापार करण्याचा, पूर्वेकडे अधिराज्य प्रस्थापित करण्याचा. तसाच अधिकार जो आहे तर डचांना सुद्धा पौरात्य भागाकडे वेळ प्रसंगी तुम्हाला युद्ध करण्याची वेळ जरी आली तरी तुम्हाला युद्ध करण्याची तयारी ठेवता आली पाहिजे. त्याच्यामुळे मोठे आरमार त्यांच्याजवळ होते, मोठा सैन्य साठा त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यासाठी आवश्यक असलेला व्यक्तिघटक, शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणामध्ये ह्या डचांकडे होती. वेळ प्रसंगी प्रत्येकाने एकच अंगी बाळगलेले की आपल्याला इथे स्थिर स्थावर व्हायचं आहे, आपल्याला या ठिकाणी साम्राज्य विस्थापित करायचं आहे, व्यापार वाढवायचा आहे आणि इथली जी काही राज्य आहे त्याच्यावरती अधिकार गाजवायचा आहे. कोचीसारखा भाग आहे, कोचीच्या राजाकडनं त्यांनी काय केलेलं आहे की काही जी गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्या मसाल्याच्या पदार्थाच्या विषयीची परवानगी प्राप्त करून घेतली आणि त्या अनुषंगाने काय झालेलं आहे की अधिराज्य मसाल्यांच्या पदार्थावरती जे आहे तर मिऱ्यासारखं जे पदार्थ आहे, जेवढे कोणते मसाल्यांचे गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यावरती त्यांनी त्यांचा अधिकार म्हणजेच काय आहे की मसाल्याचे पदार्थ जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून प्राप्त करायचे आणि ते आपल्या खंडामध्ये, आपल्या देशामध्ये घेऊन जायचे आणि तिथे मोठ्या दराने विकायचे. तर अशा प्रकारे त्यांनी इथे
कोचीच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एकंदरीत त्या पदार्थांच्यावरती त्यांनी त्यांचं एक अधिराज्य प्रस्थापित केलेलं होतं, वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, जेणेकरून ते पूर्णतः त्यांच्या ताब्यात जायचं. आता ज्या कोणत्या व्यक्ती घटकांना व्यापारतात त्या डचांची परवानगी घेणं हे आवश्यक होतं. जसं आपण पोर्तुगीजांच्या बाबत आपण अभ्यासलेलं आहे. हिंद महासागर आहे, हिंद महासागराच्या ठिकाणी स्थानिक व्यक्ती घटकांना मालांची ने-आण करायची आहे, जहाजाने ये जा करायचे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पोर्तुगीजांची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्याला आपण कारताज म्हटलेलं आहे. परवाना हा आवश्यक होता. तसंच डचांची सुद्धा परवानगी इतर व्यक्ती घटकांना व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून घ्यावी लागायची. डचांच्या परवानगीशिवाय त्यांना व्यापार करता येत नव्हता. त्याच्यामध्ये मोगल आहे, त्याच्यामध्ये आदिलशाह आहे, त्याच्यामध्ये कुतुबशाह आहे, ह्या व्यक्ती घटकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. इथपर्यंतचा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यामधले मोठ्या प्रमाणामधले जे आहेत कोची, कुंडुगल्लूर आणि कन्नूर हा भाग प्राप्त केलेला आहे. कोचीच्या ठिकाणी किल्ला स्थापित केलेला आहे आणि अशा प्रकारे डचांनी पूर्वेकडील भारतामध्ये त्यांचं अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नरत राहिलेले आहेत. नंतर पुढे इतर जे सत्ताधीश आले त्या सत्ताधीशांसोबत त्यांची कशी लढाई झालेले आहेत बाबा, कसे युद्ध करावे लागलेले आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे महत्त्वपूर्ण तर तो आहे फ्रेंचांच्या संदर्भातला. पोर्तुगीजांच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलोय. त्याच्यानंतर आपण ब्रिटिशांच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलोय. त्याच्यानंतर आपण डचांच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलोय. 1602 त्यांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजे एकंदरीत परवानगी त्यांना पूर्वेकडे व्यापार करण्याची प्राप्त झाली आहे, सनद त्यांना प्राप्त झाली आणि त्या अनुषंगाने ते पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी निघालेले आहेत. वसाहती प्रस्थापित करण्यासाठी, वखारी प्रस्थापित करण्यासाठी निघालेले आहेत. त्याच्यानंतर फ्रेंचांच्या संदर्भात आता फ्रेंचही युरोप खंडातून बाहेर पडतोय. मग आता ह्या फ्रेंचांना कोणी परवानगी दिलेली आहे, कोणी सर्वात जास्त प्रयत्न केलेले आहेत, कोणी पुढाकार घेतलेला आहे हे माहिती होणं आवश्यक आहे ना. तर इसवी सन 1664 तिथले जे अर्थमंत्री होते कोल्बेर यांच्या पुढाकाराने काय झालेलं आहे, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे. आता फ्रेंच ईस्ट म्हटल्यानंतर काय आहे, EAST, ईस्ट म्हणजे पूर्व, म्हणजेच ही जी कंपनी पूर्वेकडे मार्गक्रमण कोणातरी एखाद्या विशिष्ट व्यक्ती घटकाचं अधिराज्य वर्चस्व त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही मार्गक्रमण करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात असणं आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने ज्या कंपनीकडे हे अधिकार सुपूर्द करण्यात आलेले आहेत, जी कंपनी स्थापित करण्यात आलेली आहे तर त्या कंपनीचं नाव आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. तर ही कधी 1664चा कालखंड. त्याच्यानंतर 1666 आता सुरत येथे त्यांनी वखारीची परवानगी घेतली. तर ही कुणाकडनं, औरंगजेबाची कारकीर्द होती. मग औरंगजेबाच्या दरबारामध्ये स्वतःचा व्यक्ती घटक त्यांनी पाठवलेला आणि त्यांनी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वखार त्यांना स्थापित करायची होती. कारण काय, सुरत हे महत्त्वपूर्ण असं बाजारपेठ होतं. मग ते त्यांना हळूहळू त्याच्यावरती त्याची सत्ता दाखवायची होती आणि ते त्यांच्या वर्चस्वाखाली अधिराज्याखाली त्यांना आणायचं होतं. तर त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं, औरंगजेबाची परवानगी घेतली. औरंगजेबाने त्यांना परवानगी दिली. मग परवानगी दिल्यानंतर 1668 फ्रेंचांची पहिली वसाहत, पहिली वखार जी आहे तर ती सुरत इथे त्यांनी स्थापित केली आहे. त्याच्यानंतर पुढं त्यांनी कोणकोणता भाग प्राप्त केला आहे, कोणकोणत्या भागावरती त्यांनी त्यांचं अधिराज्य प्रस्थापित केलेलं आहे हेही माहिती होणं आवश्यक आहे आपल्याला. तर त्या अनुषंगाने पांडिचेरी आहे, चंद्रनगर आहे, त्याच्यानंतर माहे आहे, कारिकल, राजापूर, बालासोर, त्याच्यानंतर कासिम बाजार, मछलीपट्टण इत्यादी ठिकाणी त्यांच्या महत्त्वपूर्ण वखारी त्यांनी स्थापित केलेल्या होत्या. वखारीच्या संदर्भातली छानशी संकल्पना, छानसं स्पष्टीकरण, त्या अनुषंगाने त्याचा छानसा अर्थ आपण कालच्या भागामध्ये अभ्यासलेलं होतं. त्याच्यामुळं आज त्याच्याविषयी सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की वखार ही काय आहे बाबा, की त्यांचं धान्य ठेवण्याच्यासाठी त्यांना कोठारांची आवश्यकता होती. माल ठेवण्याच्यासाठीचं एक महत्त्वपूर्ण असं केंद्र, स्थान, ठिकाण त्यांना आवश्यक होतं. त्यासाठी त्यांना मोठी जागा पाहिजे होती. मग ती त्यांनी मोठी जागा प्राप्त केलेली आहे. ती आपण कालच्या भागामध्ये माहिती आपण अभ्यासलेली आहे. त्याच्यानंतर पुढे ह्या फ्रेंचांचा जो आहे डच आणि कुतुबशाहींसोबत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष झालेला आहे आणि ह्या फ्रेंचांची महत्त्वपूर्ण जी वसाहत किंवा महत्त्वपूर्ण जे त्यांचे ठाणे होते तर ते ठाणे त्यांनी ज्या भागाला निवडलेलं आहे तर ते आहे पाँडिचेरी.
आता पॉंडिचेरीला कोणाची सत्ता होती? नवाबाची. मग आता का होते की जे ती नवाबाची जी गादी आहे, ती जी सत्ता आहे प्राप्त होण्यासाठी त्यांच्या आपापसामध्ये तेढ आणि वैर आणि संघर्ष सुरू झाला होता. त्यांच्यामधल्या मतभेदाचा, त्यांच्यामधल्या संघर्षाचा पुरेपूर फायदा जो आहे तो फ्रेंचांनी आणि इंग्रजांनी उचललेला आहे. कारण काय त्यांना ती जागा, ते स्थान, कारण काय महत्त्वपूर्ण असं ठिकाण, महत्त्वपूर्ण असं ठाणे पॉंडिचेरीला फ्रेंचांनी निवडलेलं होतं. मग ते कसं जाऊ द्यायचं आणि परत त्याचा सगळा भाग जर आपल्याला प्राप्त झाला तर सोन्याहून पिवळे. म्हणून ह्या सगळ्या दोघांचे भांडणं तिसऱ्याचा लाभ. मग त्या दोन सत्ताधीशांच्या मध्ये, दोन नवाबांमध्ये आपापसामध्ये भांडणं, तेढ निर्माण झाला आणि ह्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो फ्रेंचांनी आणि ब्रिटिशांनी उचललेला आहे. आणि त्या अनुषंगाने काय झालेलं आहे, आता फ्रेंच आणि ब्रिटिश ह्या दोन्हीही वसाहती, दोघांनाही आपल्या वसाहती ह्या ठिकाणी स्थापित करायच्यात. मग आता काय होतं, ह्यांच्यासोबत तर लढा झाला. आता ह्यांच्यासोबत लढा लढताना आता कोणीतरी मोठा तर प्रमुखत्व गाजवण्याच्या दृष्टिकोनातून इंग्रजांना ती वसाहत पाहिजे, फ्रेंचांना ती वसाहत पाहिजे. म्हणजे मग काय होतं, ब्रिटिश आणि फ्रेंच ह्यांच्यामध्ये सुद्धा युद्ध होतं, ह्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष होतो, ह्यांच्यामध्ये सुद्धा आक्रमण होतात. आता ह्यांच्यामध्ये जी आक्रमणं घडून आलेली आहेत, ह्यांच्यामध्ये जी लढे झालेत, ह्यांच्यामध्ये जे युद्ध झालेत, तर ते युद्ध जे आहे तर ते 1744 ते 1763 ह्या कालावधीमध्ये झालेले आहेत. 3 युद्ध झालेली आहेत ह्या कालावधीमध्ये. जी फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाली आहेत तर ते 3 युद्ध झालेले आहेत. आणि हीच 3 युद्ध जी ज्या नावाने नावारूपाला आलेली आहेत ते म्हणजे कर्नाटक युद्ध. कोणत्या नावाने नावारूपाला आलेले आहेत? कर्नाटक युद्ध. आणि काय होतं, ब्रिटिशांकडे बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आरमारी होते, सैन्य संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, ब्रिटिशांनी ह्या लढ्यामध्ये, ह्या कर्नाटकाच्या तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव केला आणि फ्रेंचांच्या ताब्यामधल्या जेवढ्या वखारी, जेवढ्या वसाहती होत्या त्या स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या आणि स्वतःचं अधिराज्य, स्वतःचं साम्राज्य, स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. हे आपले एकंदरीत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तिसरं प्रकरण जे आहे आपलं भारत आणि युरोपीय वसाहत, इथे कुठंतरी संपुष्टात आलेलं आहे, संपलेलं आहे. आता मला असं वाटतं की एकंदरीत आपण आता पुढील दृष्टिकोनातून थोडंसं मार्गक्रमण करणे, कारण का तर एवढी नावं आहेत, एवढी नावं तर लक्षात ठेवणं तुम्हाला शक्य नाही आहे, इकडची ही नावं शक्य नाही आहे. तर मग अशा वेळेस तुम्हाला कशाचा अभ्यास करावा लागेल? नकाशाचा. आधुनिक भारताचा इतिहास, त्या अनुषंगाने मध्ययुगीन जो कालखंड आहे तर त्या दृष्टिकोनातून भारताचा जो नकाशा आहे तर तो नकाशा, त्या नकाशाचं वाचन, त्याची सवय तुम्हाला असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या वखारी आणि ह्या वसाहती, ह्या युरोपीय वसाहतकारांच्या कोणकोणत्या ठिकाणी होत्या हे तुम्हाला छानसं माहिती होईल. पोर्तुगीजांच्या कोणत्या ठिकाणी होत्या बाबा, कोणतं प्रमुख केंद्रस्थान त्यांचं होतं, पूर्वेकडे कोणतं होतं, दक्षिणेकडे कोणतं होतं, पश्चिमेकडे कोणतं होतं हे कळेल. ब्रिटिशांनी कोणतं प्रमुख केंद्रस्थान निवडलेलं आहे, कुठून त्यांनी मुख्य कारभार त्यांचा सुरू केलेला आहे हे तुम्हाला समजेल. डचांच्या दृष्टिकोनातून कोणतं तरी एक महत्त्वपूर्ण ठिकाण त्यांनी निवडलेलं असतं ना, तिथून ते त्यांचा कारभार पाहणार ते. त्याच्यानंतर फ्रेंच आहेत, फ्रेंचांचं मुख्य ठाणे काय होतं बाबा हे तुम्हाला शोधायचं आहे. त्याच्या आसपासचा भाग तुम्हाला शोधायचा आहे, कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वखारी स्थापित केलेल्या आहेत, वसाहती स्थापित केलेल्या आहेत, हेही आपल्याला शोधून काढणं आहे. तर मग आता हे शोधण्यासाठी जो घटक तुम्हाला मदतीस जाऊन येतोय तो म्हणजे नकाशा. आणि अशा ह्या नकाशाचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. ह्या ठिकाणी आपले हे तिसरे जे प्रकरण आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद संपुष्टात आलेला आहे, संपलेला आहे. आणि पुढच्या भागामध्ये जे आहेत, आता हे जे युरोपीय वसाहतकार आहेत, जे भारतामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि भारतामध्ये जे मराठी सत्ताधीश किंवा मराठी जे सत्ताधीश होते ह्यांच्यासोबत त्यांचे कसे लढे झालेले आहेत ह्या संदर्भातली माहिती आपल्याला पुढच्या म्हणजे 4थ्या प्रकरणामध्ये जाणून घ्यायचं आहे. तर आज आपला इथपर्यंतचा भाग इथे संपलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला घरी अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या भागामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आता झालेलं आहे, आपलं शिकून झालेलं आहे पोर्तुगीज, त्याच्यानंतर ब्रिटिश, त्याच्यानंतर डच, त्याच्यानंतर फ्रेंच ह्यांनी भारतामध्ये वसाहती कशा प्रस्थापित केलेल्या आहेत ह्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आणि मुंबई बेट
कुणाच्या ताब्यात गेलं ह्याही विषयीची माहिती आपण जाणून घेतली आहे. आता ह्या मुंबई बेटाच्या अंतर्गत जी इतर बेट होती तर त्याच्या संदर्भातली आता हे एक संकल्पना चित्र आहे. त्याच्यामध्ये मुंबईमधील बेट सांगितलेलं आहे, आता स्पष्टच केलेलं आहे आणि आपला हा भाग शिकवूनही झालेला आहे. तर त्या अनुषंगाने 1, 2, 3 बेटांची नावं इथे सांगितलेली आहेत आणि पुढची जे 1, 2, 3, 4 अशा 4 बेटांची तुम्हाला नावं सांगणं आवश्यक आहे. त्याला आपण त्याच प्रश्नाला आणि जेणेकरून बोर्डच्या 12वी HSC बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात येतो. तर तो कसा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर आता हे मुंबईमधील बेट म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एकूण 7 बेट आहेत. 3 बेट त्यांनी सांगितलेले आहेत आणि 4 बेटांच्या विषयीची माहिती तुम्हाला सांगायची आहे, तुम्हाला ह्यामध्ये मांडायची आहे. ह्यामध्ये ते बेटांची नावं ह्या ठिकाणी नोंदवायची आहेत. म्हणजे एकंदरीत हा तुम्हाला अभ्यासासाठी देण्यात आलेला भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण इथपर्यंतची माहिती अभ्यासलोय आणि उद्याच्या भागामध्ये ज्या व्यक्ती घटकांनी भारतामध्ये वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत या वसाहतकारांच्या सोबत मराठ्यांनी कसे लढलेले आहेत, मराठ्यांची कोणकोणती युद्ध यांच्यासोबत झालेले आहेत, मराठी सत्ताधीश जे आहेत त्या सत्ताधीशांकडं आरमारी कोणकोणत्या मराठी सत्ताधीशांकडं आरमारी होत्या ह्या संदर्भातली माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. म्हणजेच पुढचं जे प्रकरण आहे आपलं, तर पुढच्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवाद आणि मराठी. म्हणजे जेणेकरून महत्त्वपूर्ण जो व्यक्ती घटक आहे की ज्यांनी मराठी सत्तेची धुरा सर्व दूरपर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून स्वराज्याची स्थापना करणारा व्यक्ती घटक जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधीशांना स्वतःची भूमीच्यासाठी कशा प्रकारे लढा दिलेला आहे बाबा, ह्या संदर्भातली माहिती आपल्याला पुढील प्रकरणामध्ये वसाहतवाद आणि मराठे ह्याच्यामध्ये जाणून घ्यायचे आहे. आजच्या भागामध्ये आपण इथपर्यंतची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. पुढील भाग जो आहे तर उद्याच्या आणखीन एक सांगू इच्छिते की एकूण तुमच्या ह्याच्यामध्ये 12 धडे 12 प्रकरण आहेत आणि 12 प्रकरणामध्ये एकूण जर पूर्ण अभ्यासला गेला किंवा बघितलं तर आपण एकूण 5 नकाशे आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याच्यानंतर दुसरं प्रकरण झालेलं आहे आणि आज 3रं प्रकरण संपलेलं आहे. मग ह्या 5 नकाशाचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण काय, पुढील नकाशाचं वाचन करून जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात. संकल्पना चित्र झालं, नकाशा वाचन झालेलं आहे, म्हणून तुम्हाला त्या नकाशाचा सराव होणं आवश्यक आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये जेवढी नकाशे दाखवलेली आहेत, जेवढी नकाशे सांगितलेले आहेत, तर ती नकाशे कशाच्या संदर्भातले आहेत बाबा, वसाहतीच्या संदर्भातले आहेत, सागरी मार्गाच्या संदर्भातले आहेत. जी खंड आहे पूर्वेकडे मार्गक्रमण करतो युरोप खंडातला व्यक्ती घटक वसाहती प्रस्थापित करतोय, कोणकोणत्या मार्गाने मार्गक्रमण केलेलं आहे, कोणकोणत्या खंडांच्या ठिकाणी त्यांनी त्यांचं अधिराज्य प्रस्थापित केलेलं आहे, कोणता सागरी मार्ग त्यांनी निवडलेला आहे, ह्या संदर्भातली माहिती होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 4थं जे प्रकरण आहे आपलं वसाहतवाद आणि मराठे, ह्या दृष्टिकोनातून जो मध्ययुगीन कालखंड आहे त्या कालखंडांवरती आपल्याला प्रकाश टाकायचा. तर त्या अनुषंगाने त्या कालखंडामध्ये ज्या बाबी किंवा जे प्रमुख केंद्रस्थानी ठिकाणं आहेत तर ते ठिकाणसुद्धा तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नकाशा वाचन हे करता आलं पाहिजे. तर जेणेकरून आजचा आपला इथपर्यंतचा भाग आणि हा तुम्हाला अभ्यासण्यासाठीचा देण्यात आलेला प्रश्न आहे, तर ह्याविषयीचा अभ्यास तुम्हाला घरी करायचा आहे.